प्रयागराजमध्ये पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, पाहूयात। आज मेला पुलिस ने, मेला प्रशासन ने कोई भी वीआईपी प्रोटोकॉल एंटरटेन नहीं किया। जो भी मुख्य स्नान पर्व हैं आगामी, जैसे बसंत पंचमी का भी एक पर्व है जिसमें बहुत ज़्यादा भीड़ होती है, उस पर भी कोई वीआईपी प्रोटोकॉल हम लोग के द्वारा एंटरटेन नहीं किया जाएगा। यही ब्रीफिंग, ये कितनी घटनाएं हुई? ये ब्रीफिंग आपको हम लोगों ने दे चुकी। कितनी घटनाएं हुई? मैं पुलिस प्रशासन, मेला प्रशासन की ओर जिन परिवारों ने अपना एक किसी सदस्य खोया है, उनके प्रति हम बहुत संवेदना व्यक्त करते हैं और जिनकी मृत्यु हुई श्रद्धांजलि व्यक्त करते हैं। अभी हमारी प्रायोरिटी है कि जो भीड़ अभी भी स्नान कर रही है उसको तत्काल अपने गंतव्य तक सुरक्षित भेजिए। जो भी माननीय पूजनीय संत श्रद्धालु तीर्थयात्री आए हुए हैं उनको हम करें। मैं आपसे निवेदन करता हूँ सभी मीडिया साथियों से हमारा सहयोग करिए। अभी मुझे और डीआईजी महोदय को और पूरी टीम को सुरक्षित सबको गंतव्य भेजने के लिए पूरी तत्परता से फील्ड में लेकर काम करना पड़ेगा। बहुत बहुत आभार, बहुत बहुत। काफी लोगों ने 40 के ऊपर बताया है। महत्त्वाचे दृश्य, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। प्रयागराजमध्ये जी दुर्घटना झाली त्या संदर्भात ही पोलिसांची पत्रकार परिषद सुरू होती। जवळपास 30 भाविकांचा यामध्ये मृत्यू झालेला होता। नुकताच काही पोलिसांनी हा माध्यमांशी संवाद साधला। मृतांपैकी 25 जणांची ओळख पटलेली आहे अशी माहिती मिळते। सध्या मिळालेल्या माहितीनुसार 90 जखमींवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। प्रयागराज पोलिसांची ही पत्रकार परिषद सुरू होती। कुंभमेळ्यात काल रात्रीच्या दरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली। यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला। जवळपास 90 जखमी यामध्ये झालेले आहेत। त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतलेली होती। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। त्यांनीही या संदर्भातला आढावा घेतलेला होता। नुकतीच पोलिसांची ही प्रयागराजमध्ये पत्रकार परिषद पार पडलेली आहे। मृतांची ओळख पटलेली आहे। 25 जणांची ओळख पटलेली आहे अशी माहिती पोलिसांनी सध्या दिलेली आहे। यामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी 25 जणांची ओळख पटलेली आहे। 90 जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी, नुकतीच खरं तर ही पत्रकार परिषद झाली पोलिसांची, काय त्यातून नेमकी माहिती समोर येते? जवळपास 30 जण भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, 25 जणांची ओळख पटल्याचं समजतंय। अधिकच्या अपडेट्स या संदर्भात जी आता पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामध्ये अधिकृतपणे जी माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये 30 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यापैकी 25 लोकांची ओळख पटलेली आहे। रात्री साधारण 1 ते 2 दरम्यान ही घडलेली घटना आहे। त्यामध्ये 25 लोकांची आता ओळख पटल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि 5 जे आहे त्यांच्याबद्दल अद्यापपर्यंत माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। विजय किरण, आनंद आणि वैभव कृष्ण यांनी या संदर्भात ही माहिती दिलेली आहे आणि साधारणपणे 36 लोक जे आहेत जे जखमी आहेत आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनाच्या वतीनं सध्या व्हीआयपी त्या काळामध्ये कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल नव्हता अशी देखील माहिती समोर येत आहे। आणि जे भाविक होते ते ब्रह्ममुहूर्ताचा वाट पाहत होते आणि त्या दरम्यान मागची जी गर्दी आहे त्याचा दबाव जे आहे त्या पुढच्या गर्दीवरती पडला आणि पुढच्या गर्दीवरती पडल्यामुळं दबाव निर्माण झाला। पुढच्या सगळ्या प्रशासनाच्या याच्यावरती बॅरिकेड्स होती, त्यामुळं ही जी दुर्दैवी घटना आहे ती घडली अशी माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळं या घटनेच्या संदर्भात आता अधिकृत जी माहिती मिळते त्यामध्ये साधारण 30 लोकांचा मृत्यू झालेला आहे। 25 मृतदेहांची ओळख पटलेली आहे आणि 5 मृतदेहांची अद्यापर्यंत ओळख जी आहे ती पटलेली नाहीये आणि काही लोकांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। आणि आता सध्या कुंभमेळ्यामध्ये जे महापर्व आहे ते सुरू झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हीआयपी
त्यावेळेस कोणता प्रोटोकॉल नव्हता, तरीही अशा पद्धतीची ही घटना घडली असं सांगण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत मृतांचा आकडा आता समोर आलेला आहे आणि या सगळ्या नक्की शिवाजी, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.